आज उपोषणाला बसलेला आहात. काय नक्की प्रांत कार्यालयासमोर हे उपोषण होते? काय मागणी आहे? कशा संदर्भात हे उपोषण असणार आहे? हे उपोषण आम्ही खाटीक समाजाच्या तर्फे करत आहोत. ज्यावेळेस आम्ही टी व्ही पाहत होतो, अर्जुन खोतकर यांनी TV9ला मुलाखत देताना, आम्ही TV9ला पाहिली मुलाखत. TV9ला मुलाखत देताना त्यांनी असं म्हटलं की खाटीक समाज किती वाईट आहे, किती क्रूर आहे. तो बोकडाला जवळ घेतो, त्याला गोंजारतो, त्याला खायला प्यायला घालतो आणि नंतरनं त्याच्यावर सुरी चालून त्याचा कार्यक्रम करतो, असं तो म्हटला. त्याच्या विरोधात आम्ही खाटीक समाज सगळा एकवटलेला आहे आणि 4 तारखेला आम्ही पोलीस स्टेशनला, स्थानिक पोलीस स्टेशनला बारामतीच्या गुन्हा दाखल केलेला आहे. कशा पद्धतीचं हे आंदोलन असणार आहे? काय इशारा नक्की देणार? आम्ही या आंदोलनामार्फत शासनाला असा इशारा देतोय की जर का सोमवारपर्यंत, आम्ही 4 तारखेला दाखल केला आहे, आज आहे 14 तारीख, अद्यापपर्यंत त्यांच्यावर कुठलीही कारवाई झाली नाही, गुन्हा दाखल झाला नाही. मी TV9च्या मार्फत मी सरकारला एवढं सांगतो की जर का सोमवारपर्यंत त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला नाही किंवा कुठलीही कारवाई झाली नाही तर हे आंदोलन खूप मोठ्या स्वरूपात, खूप मोठ्या तीव्रतेने महाराष्ट्रात आम्ही जागोजागी शहरोशहरी पेटवणार आहोत. आत्तापर्यंत 27 ठिकाणी हे त्यांच्या विरोधात अर्ज दाखल झालेले आहेत, पण अद्यापपर्यंत कुठेही कारवाई झाली नाही. शासनाला हात जोडून नम्रतेची अजूनही कळकळीची विनंती आहे, त्यांनी कारवाई करा. आणि लोकांना, जनतेलाही पण माझी विनंती की खरंच आम्ही एवढे क्रूर आहोत का, एवढ्या वाईट आहोत का की हा एक आमदार, सत्तेत बसलेला आमदार आमच्याबद्दल असं बोलतोय? आम्हाला काहीच जगण्याचा अधिकार नाही का?